रवींद्र चव्हाणांचा लाभार्थी आहे असं म्हणणं म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्यावरच आरोप असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय। निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांचं उत्तर रवींद्र चव्हाण देतील असंही नाईक म्हणाले। कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद शून्य आहे असा दावा वैभव नाईकांनी केलाय। मागील निवडणुकांमध्ये कोणाचा पराभव केलाय हे सर्वांना माहिती आहे असं त्यांनी सांगितलंय। तसंच काँग्रेसची पदं भोगून सत्ता गेल्यानंतर पक्ष सोडणाऱ्यांनी आपल्याला निष्ठा शिकू नये असा पलटवार वैभव नाईक यांनी केलाय। खरं तर आपण बघितलं असेल की कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 2.5 वर्ष पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण होते आणि त्या रवींद्र चव्हाणांच्या पाठीमागे कसे फिरत होते आणि त्यांच्याच आर्थिक पाठबळामुळे हे कालच्या विधानसभेमध्ये निवडून आले। खरं तर मी रवींद्र चव्हाणांचा लाभार्थी आहे हा आरोप खरं तर रवींद्र चव्हाणांवर आहे, कारण ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे। असं असताना महायुतीच्या एका आमदाराच्या विरोधात ते काम करत असतील तर तो आरोप रवींद्र चव्हाणांवर आहे, त्याचं उत्तर रवींद्र चव्हाणांनी दिलं पाहिजे, कारण त्यांनी एका महायुतीच्या आमदाराच्या विरोधात मदत करत असं त्यांचं म्हणणं असेल तर। आणि खरं तर मी आज 2 वर्ष विधानसभेमध्ये आमदार नाही आहे, माझ्याकडे कुठलं पद नाही। असं असताना विकास कामं करायची जबाबदारी ह्यांची आहे, ह्यांची विकास कामं होत नाहीत, त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेत आणि म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत।